श्री गणेशाय नमः. जय 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 जगत्पालका. मुनी मानस मानस चकोर मृगांका. कृपा बुंदा बुंदा तया. पूर्ण शशांका ग्रंथाधरी का. मागले अजय कथन तुवा वधविले कृपा करून. गर्तकृपी अक्रिनंदन. गर्तकृपी तुवा वधवले कृपा करून. गर्तकृपी अग्निनंदन. गोपीचंद्र घातला परी तो कैसा की कोठे नाही मुसमाग. जैसा शंकर गेल्या माग फसून त्याशी वरिले. असो पुढे आता यशोती श्रवण करावे रसाळ युक्ती. शिवालोकी घेऊन या गती. मागली कथा विलोकी बद्रिकाश्रम पूर्ण तपासी. गोरक्ष कानिपास जान्हवी तेराशी. तपा चरती द्वादशोष उद्यपान उरकले. पर्याची त्याशी नाही ठावक. काया भुवनी उभयार्क संगोपित कामांतक. परी माहीत नाही अन्योन्या पुढील भविष्य जाणून या. गुप्त ठेवले ओळखून. या परी तप झाल्या पूर्ण. उभयताची बोळले काणी पण निघाला उत्तरशी. महाती दो गोरक्ष क्षेत्री. उत्तर पूर्व मध्य. कोणाशी संचार करीत चालला. उत्तर पूर्व मध्य कोणाशी संचार करीत चालला. प्रयाग गाया काशी करून. श्री गुरुते शोधी गज कर्ण. यावर पूर्ण दक्षिण कोण. गोरशी शोधी मच्छिंद्र. शोधी करी तो कैसा की जलावे विभक्त मासा. की बाळमातेचे वसुसा. शोधते जुरते नावडे त्या अन्न पाणी. नावडे निद्रा सुखासनी. सदा भोवते भाविक म्हणी. उद्वेग चक्री पडीला. श्री गुरु आठवून या चित्तात. भ्रमण करीत पिशाचे होत. सोडी श्वास आणून दे हेत. नाथ हे नाथ म्हणून या. वारंवार रडे फोडीत. कधी म्हणे कधी भेटीची गुरुराज. प्राणडोळावर किंचित पायाता दाखवी. ऐसे प्रेमी होत असे वृष्टी. आपल्या आपुसे वागवटी. म्हणे पाहिला असेल मच्छिंद्रजेटी. कुणीतरी सांगावं ऐसे बहुधा पुसून. नाना क्षेत्री करी ग म्हणतो. त्या भ्रमद गोरशकर्ण हेलापटी पाहता. तपे मास बक्षिले समग्र. तपे मास बक्षिस अति सूक्ष्म जर्जर शरीर. तयारीशी श्री गुरु योग चिंता शर. हाडी टोले मारते. जैसे जेते बैसे तेथे वसे. निराबिंदू वाती नेत्रास. कार्यकारण कोण्या क्षेत्रास. भिक्षा मागू जात. तो ह्याला पट्टणा नगरा माझी. येऊन या बैसलेशन बरी. तो द्वारपाळ रामद्वारी बसले होते कायसे. त्यांनी पण गोरशे आदेश म्हणून त्यात बनवित. परी गोरशे त्या द्वारपाळा पुस्तक मच्छिनात आहे की. तो ते म्हणते आमचे गावी मच्छिर राजवे. कोणी गोसावी महाराज आलाच नाही. काय सांगावी सुखव्यक्ती. परी नाथ एक तापसी आला होता या गावाशी. नाम जालिंदर जगाशी मिळत होता मारता. काय सांगावी त्याची नीती. लोकांस वाटे जैसा गबसती. तृण बारा वाहता माथी. अधरा आम्ही पाहत तसो. गोरक्षणे काय करणार मस्तकी वाहतचे तृण. हिरी म्हणती काणना तू. गोधना करिता आणि तसे गोरक्षणे गोधन कोणाचे. हिरी म्हणती ते गावीचे. निस्पृती गोधनाची पालन करी मारता. गोरक्ष म्हणे किती दिवस राहिला होता या वस्तीचं. राहुली लोक कवन ठायचं झाला तो सांगा. हिरी म्हणती योग द्रुमा. एक सहज झाला या क्रमा. पुढे गेला कुठे ते आम्हा माहीत नाही मारत. या उपरी गोरक्षराजा किती दिवस लोटले ते पाहत. हिरवे दशे आजपर्यंत लोटले सवत्र मारत. ऐसे ऐकून त्याची वाणी गोरक्षी विचारे आपली म्हणी. तरी का माझा स्वामी नाव पालटून या जगा म्हणजे विंचरला.
ते सांडूनी पूर्ण तपास लागावया करीत येईल धावत म्हणून ये पालटले स्वनामास गावा माझी विरळ आयशी कल्पना आणुनी म्हणे अश्रुधा वाहती नाही म्हणे महाराज गेलासी सोडूनी मग पाडसा काय सारे टाकून निर्वाण काननात कोठे गेला माझा नात मी अभ्रग अज्ञान बाळग भोवतो मोकलिले मज कैसे हे नातू तू सकळमय सर्वस्वी बाप माय तुझं विन माते कोण आश्रय तिने लोके दिसेना हा मज पाडसर येरणी सुरगिरी कोकुने राणी माझे स्मरण सगळं सांडणे कैशी गुंती तिकडेची हा मम वत्साची प्रेम माऊली सुरू गेली कोणी राणी तरी माझे स्मरण विसरली कैशी गुंती तिकडेची हा माझी मोहाची माय करू गेली अंतराय मदन विसरून सदै हृदय कैशी गुंती तिकडेची आयशी वेळ करी उर्दू आंबाळा मारून धावत पोट कोळून श्वास सोडित हा नाथ म्हणून या मग ती कनवळ द्वारपळ म्हणती मग आता न कधी तळमळ तुम्हा मायले करायची मेळ ईश्वर करी पडा आयशी होती देवानी गावात हिंडता भिक्षा लागली मग तो गोरक्ष सदनसनी आलक्ष गाजत असे परी जालेंद्रच्या होता ज्या ठाई तिथे आला भिक्षेचे पायी ताई एकटक सदन साई पाहून या आलक म्हणत तो सवाल ऐकून श्री जालेंद्रानं आदेशी म्हणत असे मयंत तो आदेश गोरक्ष प्रत श्रवण झाले तातडी मग त्या आदेश वंदुन्यापुरती म्हणे कोट्या हात महाराज जाती रे म्हणे गर्भगर्ती विराजलेसे महाराजा गोरक्षवंक नामी मिळत आहे हात नाथम स्वामी येरी म्हणे मग धरवी नाथ जालीने म्हणता ती परी माझा योगदम कोण नाम होते तुम्हा आणि वरदास्त प्रसव मा गुरु कोण तुमचा हो गोरक्ष म्हणे मच्छिंद्रजती वरप्रसाद गुरुमती आणि गोरक्षमना द्याप्रती जगा माझी बिरवले परी महाराज एका युक्ती तुम्ही सेविले मागती जगे प्रविष्टन पापमती भंगीत झाली या लोकांची आईशी ऐकून त्याची वार्ता ज्याने सांगी झाली कथा ते ऐकताच गोरक्षानंद कोपनाळा पेटला म्हणे महाराजा आज्ञा द्यावी करावी शनीची घालीने पालथी मयी तो या नुपाचे प्रौढे काय भस्म करी क्षणात जयसा अग्नी पेटला सदनात त्याने तृण तंतूंचे कोण गणित तन्याने ते नुपुरात भस्म करीने माझा हा कायचा गुरुमूर्ती देवा दानवा वरदवती ऐसा स्वामीचे घालून करती राज्य कैसा करतो जो तरी आताचा आज्ञा का प्रमाण लागून नेली एक क्षण मग जालिंदर बोले वचन ऐसे नोहे महाराज या कार्याचे पुढे कार्य नातरे हृदय चरण पाहिजे नाथपंत येणे दुनावे याची भविष्य असे पा तरी आता क्षमा करून पुढे महाराज करी गमन परी हे ऐसे वर्तमान बोलू नको जगाशी तुम्ही म्हणता सहजमैस मम सुत कानिबा भेटता तुम्हास श्रुत करावे नित्य त्याचे होतांत इतीचा सकाळी का मग तो युक्ती प्रयुक्त करून संपादून राहायचे कल्याण माती काढिले गरजेतून वाढविले तो नाथपंथ ऐसे सांगून गोरक्षनाथ आदेश म्हणून बोलवित आणि गोरक्ष ऐकून शांत घेऊन गोरक्ष ऐकून शांत होऊन आदेश म्हणत असे मग आदेश शब्देची गमन करून निघाला गोरक्षनाथ आहारापुरती मिळवून अन्न उपारा संपत्ती मग शिंगी शैली करून ग्रहण करिता झाला मार्गी गमन तुझ्या गणाचं प्राचीन स्थान तेथे जाऊन पोचला एरीकडे काढे म्हणत गावोगावी भ्रमण करत परी ज्या गावीचे जायत तेथं ज्या गाला बोधी तसं कानिपा मुखेचे बोध स्थिती ऐकून जनपर मानवती सलीप्रेम दाटून शेती अनुग्रह घेती त्याचा मग त्या गावात एक दोन सदिच्छ नित्य विरक्ती मान प्रपंच राहणीस लात मारून नाथासवे चालते असे 1 2 5 7 10 20चा मेळा जमत होता आता सप्तशत दाटले शिष्य समागमे पूर्वदेशी करता गमन तो स्त्री
स्त्रीराज्य दोषसदन त्याची सीमेपर जाऊन उलट पाठी मागारा. स्त्रीराज्य पुरुष कोणी नाही हे विख्यात जनश्रुती करणी. म्हणून शिष्यमंडळ दणाने परतुनी पाठी मागारा. ठायठी करती विचार म्हणते स्त्रीराज्यात तीव्र. तेथे प्रवेश करिता नर वाचत नाही सहसाई. ऐसा देश कठीण असून स्वामी करीती त्यात गमन. अग्निकुंड सकाळ नेऊन पूर्णाहुती इच्छितचे. जरी सेविल्या हाला ते मग कोण पुरुष जगे तिथे. जीवी तीव्र अग्नी शिरत तेथे. आहाळे कैसे म्हणावे. सदनी पेरला वैश्वानर. सदन झाले खदिरा आगार. त्या माझी निघता नर वाचेल कैसे सहसाई. की वाचेल कैसा सहसाई तो. की पतंग येते दीपाची भेटी. त्याची येते गोष्टी दिसून येते परिशेवटी. मृत्यू आम्हा दिसत असे. ऐसे होता निश्चय वचन. कोणी मंदी करा पलायन. जीवित वाचल्या साधन येईल घडून मार्ग. एक मंदी ऐसे करावे सुदृढ धरावे गुरुचे पाय. मग जीवित्वाचे भय काय. जात असे तरी जाऊ द्या. काया वाचा तनु मन धन. प्रथम त्याशी केले अर्पण. मग या जीवित्वाची आस्थ धरून व्रता लागे का भांगावे. एक मंदी व्या लागले वेड. कैसे व्रत पडी पाड. जीवित हरल्या व्रत कोळ. कोणी दृष्टी पाहिले तरी हा अर्थ सोडून तरी हा अर्थ सांडून घन. या स्वामी लागे चुकून. ग्रहस्थानो पलायन करून जीवित वाचवा. या स्वामीशी लागले वेळ. सादर मृत्यू झापड. त्या ठाई पडेल धाड. चालून जाते अठाय. ऐसे तुम्ही सत्य भासेल. तरी हे मानवी ते घ्यावे बोल. जीवित्वाची आस्था असेल तरी बोल फोल न मानावे. ऐशा ठाई दाटी. बैसून करित्या बोल चावटी. परिहार्थ सगळं पोटी. कानी पाते समना. मनात मने भ्याले सगळं. हीन बुद्धी अति दुर्बळ. तरी आपला प्रताप सांगतो तुंबळ. सत्य वाटणार नाही अशी. मग करी कवळून या भस्मविदे. स्पर्शास्त्र प्रयोग होती. जलपुण्या प्री पोटी. तिन्ही दिशा लक्षणीया. पुढे पात्र मार्ग ठेवून मोकळा. दिशा बंधन घ्या सगळ्या. केल्या परी ऐशा बाळा देवदानो हातोळे ना. केले अर्थ द्रव्य थपर. केले अर्थ द्रव्य थपर. शिष्य पडून नाही जाणार. आणि मार्ग बघ पोचू नये दाटाय. ऐसा स्पर्शास पृष्टी. रसून शांत बैसला जेटी. मग शिष्याच्या पाचू शेवटी पुस्तकाला पुसतायची. लहान मोठे मिळून समुदायाशी बैसून म्हणे मामा लागे जाणे. ती राज्यात आहे की परितो देश कठीण. वाचत नाही पुरुषरत्न. हनुमंत कार्य करून या. प्राणीने होत असे पुढे देश बहुत कठीण. तरी आम्हा लागे आहे जाणे. त्या दिवशी तीर्थ करून येऊ ऐसे वाटते. आमचा विश्वास गुरुपायी. जरी असे भवप्रवाही तरी देशाची लंगुरमयी. पुन्हा येऊ माघारे. नातरी चुके जाओ प्राण. तरी मनाची धाव येई पूर्ण. तरी तुमच्या विचार कोण. तो मतपती दर्शवा. जे निश्चिम गुरुच्या असती शक्ती भक्ती. ती बधारावी माझी संगती. नाते जीव लोक असेल चित्ती. तीही जावे माघारे. ऐसे चांगले बोलावीत म्हणे देखील बुद्धी करायत. मग निश्चिम भक्तीची किंचित. त्या डायरली 7 शतात 7 जन. ठाय उरले स्थान धरून. वरकड कंबर वस्ती करून या कल्पिल्या मार्गी चालले. मनात मानती सुखाचा. म्हणती तस्कर बुद्धी त्याचा. पळून जाता काजळलेल्या अशा. मूर्ख होतो येती आपणाशी. तरी फार पर्व झाले. स्वामी अंतर ओळखले. उजळपणे बोलविले. कीर्ती महात्म्य रक्षुनी.
आयची चिती सुखवसा मानवी आले पंथी करिता गमन. एक कोस गेले धावण, एक कोस गेले धावणं सीमेपर्यंत ग्रामाच्या परिस्पर्शात शिवरानं बैसले होते. विष्णून तिने येताची धरले कवळून म्हैसे धूड केले ते पोचाले व्यक्त मागे पुढे ठेवाय नसे शक्त. जैसे सावज गुंत्यात चिखलात बळ, जैसे सावज गुंत्यात चिखलात बळ काही चालण्या असं झाले व्यक्त. म्हणून हस्ते काढू जात, म्हणून हस्ते काढू जात तो हस्त झाले लिप्त. मग सकळ ओनवे झाले एरी काढे मत त्या साताचे बोलवून घेत. जवळी बसून घेत सकळ वृत्तांत निवेदातायांचा. तुम्ही करावे आता ऐसे शीघ्र जाऊन द्या म्हैस पाजन कधी उचलून विशेष त्याच्या पृष्ठी स्थापय. विभक्त अस्त्रविभूती चर्चून त्याच्या बाळाप्रती मागून पाठवले साथी समाचारात याचा. ते तर श्री गुरुची आज्ञा करून पाहत चाले सीमास्थान. प्रति सर्व उणे होऊन ठाई ठाई कुंटे साताची अवघी पाहुणे अवघे मृती परमचिती लचित होती. अधोधन करून पाती परिण होई उत्तर. हे जाणून बोलती त्या ते कैसे सोडून गुरुते जीवितो लोभे धोरण्या मनाते. मार्ग केला पुढारा परी ईश्वराचा आघात करणे सकळ पडला खेळून ऐशी रीती कोण तरुणी गेला आहे सांग पा. मग हसते सकळ पाशन पृथ्वी बळे करून स्पर्श होताच जाती चिकटून अंग हलविता पडेना. मग परमाक्रांती चुकलो असे म्हणती आता क्षमा कुरांची ती सोडवावे आम्हा ते. हिरुंदी कोसळा असा जीवितोचा धरून भरोसा स्वामी पाहुणे आले आदेशा सोडून येऊ तुम्हाला. गुरु करिता हा कशाला संकट पडता काढती पळा. पर त्याची क्रिया त्याची त्याला फलद्रूप होत होते. आता स्वस्त असा चित्ती आम्ही जातो स्त्री देशाप्रती. दैवी वाचून आल्या बांती सोडून येऊ तुम्हा ते. आयशे सकळ करून भाषण सकापृष्टी ठेवून पाषण परत झाले गुरु आज्ञा करून. परते पाहुण्या आरंभती म्हणती गुरु माय होऊन माय होऊन्या सदहृदय आम्हासे सवे न्यावे. श्रीराजा माघारी आमची सकळी दिली भ्रांती आणि गुरुची समजली प्रतापशक्ती. आता सकळ नासून दुर्मूर्ती विश्वास टेकलो. ऐशी करिता विनोनी ती ऐकली सातनी. मग म्हणती श्री गुरुदेव सांगून सुटका करू तुमची. ऐसे बोलून या सकळा कारण पुन्हा आले परतून म्हणती महाराज दैवानं शिष्य कटक मिरवले. त्यांची नाचकी सगळं भ्रांती पृष्ठीपासून घेऊन या आरंभती. तरी आता कृपा सोडली चित्ती मुक्त करा सर्वाती. आता येथून गेल्या प्राण सोडणार नाही आपले चरण. सर्वही स्थिरमती करू धरून चरणावर लुटतील. नाना युक्ती प्रयुक्त करून करतील श्री गुरुचे समाधान. हे सतीचे ऐकून नाथ चित्ती तोषला. विभक्त सर्वमंत्र होती जळपून योजा भस्म सुटी. ओपुण्या शिक्षक संपुटी म्हणे चर्चुनी यावे येते. मग एक शिष्य जाऊन तिथं भाळी चर्चुनी भस्म शिवटी ते चर्चे झाले सगळं मुक्त. 7,700 ऐसे मुक्त झाले सगळं जणी. येऊन लागल्या गुरुच्या चरणी नाथ तयाला लागली पाहुणे हा म्हणत असे. असं ऐसे बोलून वचन तिथून निंदा टाकीता. मग मुक्काम स्त्रीराज देशाचा शिबिर जाऊन वस्तीला विराजी तरी तेथे दिन मिटल्या झाली रात्री. चमत्कार वर्तते शिती भुभुकारे द्या मारुती. शितून चालीला तो मार्गी येता असत सबळ. वेष्टीत झाले पदकमळ परित वज्र तुंबळ. अस्त्रा लागे मानिना येरू चित्ता माझी सगळे स्पर्श तरी येथे कोणी प्रतापंत आला आहे निशे. ऐसा विचार करून चित्ती येता झाला सीमेपती. तो कटक पाहुणे नाथपंथी अमनात विचार करीत असे.
की म्यार यत्न करून बोत येथे पाटीला मच्छनाथ परी कटक गेले येत बोध तिथायचे मग बोधे होऊन या मन मन बोधे होऊन या स्वार स्वदेशी येईल मच्छिंद्र मग मैना किनी मुखचंद्र दुःख सागरी उतरलं तरी येथे जे आता निर्मळ करून मागे लावाय परतून मग आती भीमरू धरून भुभुकार करते गांजवी पुच्छाच्या फळत्कारा भयंकर पी अति तीव्र ते पाणे कटकभार समग्र स्वामी आडे दडदाडते म्हणती महाराजा प्रळय काळ प्रथम उद्या महाबळ आता बक्षील कटक सकळ उपाय काय योजा वेरू म्हणे भय नाही भय उगाचे पहा जरूर धैर्य याने तुमचे करावे काय अचळपणे असा रे मग करी घेऊन या बसमध्ये असं परम बोले होती तो पुरुष तुझा हो दाटी बसमध्ये फेकली भस्मची मोठी फेकली मग ते वज्रासर परम कठीण माता मिळवले भूषणा गगन येळी गवाईनंद निजदृष्टी पाहते मग मोठमध्ये उष्ण परत पेकी त्याला गगनपंत ते गिरी आदळता वज्रास चूर्ण झाले होती क्षणार्धे ते पणाचे सुद्धा प्रीत झाला मुष्टीघात त्याने वज्राले भंगित निशिष्टी मुळी पडली आयुष्य प्रकरण दृष्टी गज करणं मग काळिकाचं जळपणं भस्मशुद्धी सोडते त्यावरी अग्न्यास्त्र सुडिता झाला प्रयोगमंत्री त्याच्यावरील श्वासास्त्र वायस्त्र पेरले वायस्त्र प्रयोग होता दिनून दाटला सविता मग महाप्रदू अस्थिर स्थूलता भस्म होती त्याने तो अंजनी सूत्र दगड अति तीव्र नट त्या अति तीव्र करी नेट यापुढे काय उद्धट विकळा प्रगडा कृतांत त्याचा मग पसरून ग्रासू पाय सकळजण त्याची साह्य परिपूर्ण वासव शक्ती मिरवली जैसे यमामागे दम प्रकट होय हरो पुराण ऐसे उभयास्त्र व तरुण कडकडा परित जैसे खग मेघडमरी चमका मारती चपळेवर परी उदेले भक्ती तदनुसर प्रयतनी मिळला त्या अग्निअस्त्राचा ताप थोर त्या साहित्य वातास्र मग मारुती जाऊन जर्जर शरणार्थ काय दिसेना आसव आणि काळिकास्त्र मागे पुढे होण्या पवित्र परर भेदा पाती स्वतःच वायुपुरुष चपळतो ध्येय अस्त्र 2 हात ओढता झाला चपळंद तरी ध्येय अस्त्र चळवत तरी तेही अस्त्र चपळ भोवत हस्तयुक्त होऊ न देत यावर अग्निअस्त्राचं कारण पुची वायुनंदन या वासाचं कारण श्रुती आराधने म्हणे मार्जारपर्यंत प्रविष्ट करा अग्निअस्त्रात तरी तुझा आहे सुत लोक आम्ही तरी गरीचे पाहुणे अनर्थ कोणता पाहुणे तुष्टला तात आयशा प्रकरणात निवारी मार्जा आयशे उत्तराय करून सावधान मग बोली वायुनंदन हे वात्र झाले शिन महाप्रतापे अच्छादी ते पाहुण्या काढीपणाचं काणीपण आता मोहसा मोहनास्त्र फिरवण्यात तुळीत गुप्तासुर जाऊन आत संचरे परी वजश्री लागणार धरी होणास परी काही भ्रांत वायुकुमार निजी दाटला तरी तैसाची भ्रांती मादरी अग्नेस्त्र पुच्छे धरी महाबळे समुद्री भिरकावून दिले परी अग्नेस्त्र सबळ कडू लागले समुद्र जळचळ उडवला प्रळयकाळ त्याने समुद्र गजबजला मग तो येऊन अमृतिमंत दृष्टी जो पाहत तो कानिफा आणि वायुसुद्धा युद्धालागी मिळले परी त्याशी ओढला प्रळयकाळ अग्नेस्त्र कधी शीतळ जलद आणून एक सकळ अग्नेस्त्र स्थापली ते अग्नेस्त्र झाले शांत इकडे वायुस्त म्हणून प्रकरण पृष्ठ परिपुच्छा परत उचल्या पसंती फाकली होती थोडी बुद्धी
स्थावर मोह असते शुद्धी भ्रम पडला होता जी त्या संधी दोन्हीकडून पाठीपोटी दोन असते एकदा जी बेजी प्रहार करून सकळ बळे करुण्या जयमेशाची मूर्धुनी झुंजता एक होय मिळणी त्याची पृष्टी दे लक्ष्मी भेद जायती अस्त्रे काळी काने वासू शकती भेदाची मूर्छित झाली व्यक्ती तिने उल्लंडून महिवरती वाजू पडला ते पाहुणे आणि राज हृदय उचळले मोहबीज मग प्रत्यक्ष होणे तेजपुंज तयाची पातळी परितो अंजनी बाळ वजश्री भांडबळ मोर्चा सामने उतावळे युद्ध आम्ही सुरू पाहते मग श्रीवाते धरून हात म्हणे ऐकवचन मदवचन सत्य सगळपणी आहेत नात रळिया ते करू नको पूर्वी मच्छिंद्र देही तो शेरीतला होता पर्वत वातारक्षमित्या भोवत जांजोले मिरित यापाशी तरी आता सगळे करून कार्य काय ते घे साधून मूळ गुळ दिल्या पाय मरण वीज त्या ते नकोची यावरी बोल्या अपापती म्हणे ह्याची माणसी माझ्या चित्ती सख्यासारखी दुसरी युक्ती योग्या दिसे ना मग उदधी अंडी ते वाते सवे घेऊन या मारुती ते काणी पाहते घेऊन येतो तर परमपिती भेटते काणी पहा तिने देवाशी नमन करीत असे अति प्रीतीशी नमुने पुढे वाय सुताशी युद्ध का सोडेमध्ये त्या ऐकूने बोले अनिळ हे युद्ध काशा करता तुंबळ कवनार्थी त्याचे फळं आम्हा लागे दाखवा नाथ म्हणे त्या मारुतीचे युद्ध करीत होता काशाशी मारुती म्हणे कामण्याशी तरी ऐका माझ्या या बहुत यज्ञ करून गोरण्या मच्छिणीनं परमादरी सिद्धार्जकनं पाठवलं आहे की तरी हे त्याची असती जती तेथे गेल्या त्याप्रती भेटल्या त्याची समृद्धी बौद्धस्थिती आणि तिला मग सोडून या तिची जाणं स्वदेशात कधी गमनं आयशीची त्या कल्पनांना लागे मिसळं तरी आता सो कैसे हा गेल्या श्रीराजाचं काही योग मैशाचं बोलणे दुरुक्ती आयशे प्रकरणे भाषक देऊन अवश्य करावेत यांनी गमन मग माझे काही लांछन होणार आहे तर आता आयशे बोलता वाय सुत अपातती म्हणे बरवे यात हा म्हणून वदे मृतसुत यात काय व्यक्ती तसे महासुनी बोलले काणी म्हणत नाते हा शंका आलिया तुम्हा ते पूर्वी प्रयोजन काय आमते मचनाते बोलाय तरी सहसा मी मच्छनाचं बोलणार नाही दुर्बलेशी आणि संबोधिनी त्याची तेथी तापकी ऐशवने कर्तव्य भाष्य घेऊन तुष्ट केली त्याचं मग आपण आपल्या स्वस्तानं त्रिवर्ग चालले सगळे स्वस्तानं असं तो उदय झाला लुटणीशी मग नाथ शिष्ट कष्टे तिथून निघाला श्रीराजाचं प्रवेशन नाना तीर्थस्थान पाहता गजनंदन श्रीगुंडे पातला तो त्या गावीचे नुपासाने दीड तो महिन्या की मच्छराचं बैसणी सभास्थानी सेवे लागी विनटली तो काणी नाथ फिरी आली करिता राजद्वारी सुरशिष्यकडे भारी द्वारक्ष शोधा लागे धावले शोधिता शिष्यने तो काणी पकडला काणी मग जाऊन राजगणे होता सुला मंदी महाराजा ग्रामद्वारी काणीपास सनाथा परिसारी 700 शिष्य समुद्राली तो भेटी आला ते ऐकून मच्छिनाथ म्हणे आला पाहिला त्या कोण पंत हेरू म्हणे म्हणती नाथ कानपाठी करणी ते आईच्या योगर मच्छिनाथ परम दचकले त्याची चित्त म्हणे आला की गोरक्षनाथ पालटे ना माते तरी
तरी आता कैसे कैसे ते राहू दे देईना सुखा ते आहा तिला तमा सौंदर्य माते लाजी होती प्रीतीने परी त्या माझी विक्षेप झाला की सदैव दुर्गोध नसला त्याने न्याय झाला प्राबदेशी आमचा आता असं कसे याशी ग्रामाभितरी म्हणून सिद्ध करून स्वारी अशी शिबिरी गे सहज निघाला तर येऊन ग्रामाबाहेर परस भेटी झाल्या परी कानिपा पावले हृदय भीतरी समाधान विरे मग आदेश होऊन न म्हणा जामेस भरजरी कनकवर्ण मैपासून योगद्रुम त्यावरून बैसविला मग कोण कोणाचा समोर कथा तज्ञ सुद्धा गुरुची का पंथा त्यांनी सांगितलं समोर वार्ता जानेंद्र जन्मापासून मग मच्छिरवरी झाले तर देता अनुग्रह उत्तम असं तर दुकाना पणच होतं गुरु बंधू तू माझा मग शब्द अधिक वाढती चाली प्रेम लहर मग वाहुण्या गजस्कंद कंदावर ग्रामी आणली मनाना युक्ती रचुरी चित्ती सोय करी म्हणजे एक मासाची प्रीती कानिपारा राहायला त्यासाठी राहिल्या परी तो नाथ कैसा की तरी समूळ कथा सुधारस पुढली आदेश श्रवणी करा श्रवणी सदा सकळीक धुंडी सुद्धा भक्तिसार तुम्हा वैष्णवाचे निज माहेर प्रपंच सांडून राहावे स्थिर या धावला परी येऊन धुंडीतून नरहरिवंशी कवी मालू नाम जायशी ते तो बैसला ग्रंथ माहेराशी सुख संपोग भावे सोसिदी भक्ती सार समस्त गोरुष काव्य की मायेगार सदा परिषद बायक्षेत्र पंचवदाशीदाय गोळा 198 अध्याय 15 ओवे 198 श्रीकृष्ण अर्पण श्री नवनाथ भक्ती सार पंचवदाशी अध्याय समाप्त.